कल्याणमधील तिसाई विद्यालयाच्या इमारतीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं कारवाई सुरू केल्यानं विद्यार्थी पालक आणि शाळा प्रशासनात चिंतेचं वातावरण पसरलंय। नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच ही कारवाई करण्यात आल्यानं पालकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पालिकेकडून शाळेच्या इमारती संदर्भात कारवाई करण्यात येत असताना अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला। शैक्षणिक वर्ष नुकतंच सुरू झालं असून अशा वेळी कारवाई केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। यावेळी शाळेच्या ट्रस्टींसह पालकांनी प्रशासनाकडे विनंती करत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून किमान 1 वर्षाची मुदत द्यावी अशी मागणी केली। पालकांनी प्रशासनाला आवाहन करताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी। शाळा बंद होणं किंवा शिक्षणात अडथळे निर्माण होणं ही मुलांच्या भविष्याशी खेळण्यासारखी बाब आहे असं मत व्यक्त केलंय। दरम्यान या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। पुढील निर्णयाकडे पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनाचं लक्ष लागलंय।